नमस्कार मित्रांनो, वर्तमान स्थितीमध्ये सध्या पीक कर्जमाफी संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांकडून या ठिकाणी मागणी केली जात आहे आणि त्यावरती या ठिकाणी सरकारची काय प्रतिक्रिया आहे? पीक कर्ज कधी माफ होणार आहे? त्याचबरोबर किती रुपयांपर्यंत माफ होणार आहे? आणि त्याबद्दल या ठिकाणी सरकारचं काय म्हणणं आहे? या सर्व गोष्टींचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी पीक कर्जासंदर्भात या ठिकाणी आपल्या सोबत या ठिकाणी जी काही न्यूजपेपरद्वारे माहिती या ठिकाणी मिळालेली आहे ती तुम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्तमान स्थिती पीक कर्जमाफी संदर्भात काय चाललंय यामध्ये बघू शकता की सरकार अजून मोकळ्या कर्जमाफीसाठी तयार नाही आहे. केंद्र सरकारकडून अहवालानुसार मार्च 2025 पर्यंत सुमारे 28.5 लाख कोटी शेतकरी कर्ज थकबाकीवर असून त्याबाबत कोणतेही माफीचे प्रस्ताव या ठिकाणी सरकारकडून नाही आहेत. मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र शासन लाडक्या बहिणीमुळे या ठिकाणी जे म्हणजे आर्थिक अडचणीमध्ये आलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी अजूनही सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करा वाटत नाहीये. ही म्हणजे एक मोठी शोकांती आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा आपलेच पैसे आपल्याच घशामध्ये घालण्याचं काम या ठिकाणी शासन करत आहे. त्याचबरोबर बघा महाराष्ट्र सरकारने संपूर्ण कर्जमाफीचा दिला पाशवी नाही. मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण कर्जमाफी या ठिकाणी शासनाला करायची नाही आहे. तर मोजक्या शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी शासन करणार आहे. त्यांनी स्पष्ट असे या ठिकाणी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा म्हटले आहे. वित्तीय मर्यादांच्या निर्देशावरून मुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी कर्जमाफीसाठी येथे आताची परिस्थिती अनुकूल नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे की बाबा आता सध्या जे काही सरकार अडचणीत आहे त्यामुळे अनुकूल सद्यस्थिती नाही. मग या ठिकाणी बघा महत्त्वाचा प्रश्न येतो म्हणजे सरकारकडे केव्हा पैसे येणार आहेत? या ठिकाणी निवडणुका 2029 ला ज्यावेळेस होणार आहेत त्या काळात येतील का? या ठिकाणी बघू शकता की म्हणजे अजूनही सरकारचा दिशानिर्देश नाही आहे की आपली पूर्ण कर्जमाफी या ठिकाणी करण्याचा. त्याचबरोबर बघू शकता की केवळ अत्यंत गरजू शेतकऱ्यांसाठी निश्चित आणि लक्षित योजना म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की बघू शकता की राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मते राज्य सरकार अबंधित सर्व कर्ज माफ करण्याऐवजी केवळ घटनेने सर्वात त्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी विचाराधीन नोंद होईल या अनुषंगाने राज्यभर एक सर्वे कमिटी तयार करून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करावी असं या ठिकाणी शासनाचं म्हणणं आहे. आणि सध्या तुम्हाला एक महत्वाचं सांगणं म्हणजे शासनाने एक समिती बसवलेली आहे की बाबा खरंच किती शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे, आत्महत्या करत आहेत. विनाकामी जे शेतकरी आहेत, ज्यांचे काही अदर बिझनेस आहेत, म्हणजे समजा एखादा शेतकरी आहे, त्याचा मार्केटला एक मोठा व्यापार आहे किंवा त्याच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये मोठं पशुधन आहे. अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी शासन करणार नाही आहे, असं निश्चित यावरून दिसत आहे. त्यामुळेच त्यांनी एक अभ्यास गट समिती बसवली आहे आणि त्या अंतर्गत शेतकऱ्यांची संपूर्ण यादी बनवण्याचं काम महाराष्ट्र शासन करत आहे. त्याचबरोबर त्यांनी पुढे नेक्स्ट मुद्द्यामध्ये काय सांगितले बघा, मतभेद आणि राजकीय दबाव या ठिकाणी ठोस निर्णयासाठी साखळी पाहिजे उपाययोजना. या ठिकाणी जे काही विरोधी पक्ष आहे ते सरकारवर आरोप करत आहे की बाबा तुम्ही लाडक्या बहिणीसारख्या या ठिकाणी ज्या काही पोकळ योजना आणत आहेत त्या पोकळ योजनेमधून शेतकऱ्यांच्याच खिशातून जे काही पैसे आहेत ते पैसे घेऊन लाडक्या बहिणींना देत आहे आणि तुमचा बोलबाला करत आहे की आम्ही महिलांना लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये देत आहोत. या ठिकाणी हमी भाव तर नाही. या ठिकाणी जे काही वाजवी भाव आहे, सोयाबीन असेल, कापूस असेल यांना आहे त्या प्रमाणापेक्षा कमी भाव देऊन या ठिकाणी मेहुणी आहेत त्या मेहुण्यांच्या खिशातून पैसे काढून लाडक्या बहिणींना देण्याचं काम या ठिकाणी शासन करत आहे. सरकारवर प्रत्यारोप करण्याचं काम या ठिकाणी विरोधी पक्ष करत असल्यामुळे या ठिकाणी सरकारवर खूप दबाव आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी कर्जमाफी 100% या ठिकाणी होऊ शकते. परंतु या ठिकाणी अजूनही क्रूर सरकार आहे. काय यामध्ये खोडा घालेल हे सांगता येणार नाही. त्याचबरोबर बघा आपल्याला 5वा मुद्दा या ठिकाणी काय सांगत आहे न्यूजमध्ये, शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढते. या ठिकाणी बघू शकता की ठिकठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांची मागणी केली जाते.
कोल्हापूरमध्ये पीक कर्जमाफीसाठी तसेच अन्य शेतकरी मुद्द्यांसाठी मोठं आंदोलन या ठिकाणी पार पडलं. यावरून या ठिकाणी शासनावर किती मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफीचा दबाव आहे हे लक्षात घेऊ शकता. यामध्ये कोणती उपाययोजना करून सरकार आपली कर्जमाफी करू शकते हे आपल्याला आता इथून पुढे पाहण्यासारखं आहे. म्हणजे या ठिकाणी सारांश जर काय असेल तर या ठिकाणी बघू शकता की सामान्य शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्जमाफी. सध्या जे काही गुप्त सूत्रांद्वारे आपल्याला माहिती मिळत आहे की फक्त सामान्य शेतकरी म्हणजे ज्यांचं जीवन केवळ आणि केवळ शेतीवर डिपेंड आहे अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे, ना की बिझनेसमॅन असतील किंवा नोकरदार शेतकरी असतील यांची कर्जमाफी एकही रुपया माफ केली जाणार नाही. त्याचबरोबर बघा, सरकार विरोध ध्यानात घेऊन निर्णय, धोरणात्मक निर्णयासाठी स्थैर्य आणि समन्वय या ठिकाणी शासनाने संपादन करून या ठिकाणी त्याच्यावरती निर्णय व्यवस्थित पद्धतीने चालू आहे आणि आपल्याला अपेक्षा आहे की हे सरकार थोड्या का होईना प्रमाणामध्ये कर्जमाफी नक्की करणार आहे. स्थानिक आंदोलन, वाढती भूमिका, शेतकऱ्यांचा जो काही वाढता आवाज आहे महाराष्ट्र शासनामध्ये, ठिकठिकाणी जी काही आंदोलनं होत आहेत त्या आंदोलनाला दबावामुळे या ठिकाणी काही शेतकऱ्यांची या ठिकाणी कर्जमाफी नक्की शासन करेल असं आपल्या या ठिकाणी ध्यानात येत आहे. आता पुढे काय अपेक्षित आहे की आपल्याला शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी आहे ते कर्जमाफी 100% माफ होईल का? तर या ठिकाणी बघू शकता की अपेक्षित रिपोर्टनुसार सरकारची सर्वे कमिटी रिपोर्टची प्रतीक्षा. कोणत्या शेतकऱ्यांना कर्ज माफ होईल हे निश्चित होण्यासाठी महत्वाचा जो काही टप्पा आहे ते ध्यानात घेणं महत्वाचं आहे. अधिकाऱ्यांकडून अधिकृत घोषणांची अपेक्षा या ठिकाणी केली जाणार आहे. निर्णय जाहीर होईपर्यंत जमीन पातळीवर सुस्पष्टता येणार नाही. या ठिकाणी निश्चित या ठिकाणी YouTube वरती बऱ्याच प्रमाणामध्ये सांगितलं जात आहे की बाबा शेतकऱ्यांची एवढी एवढी कर्जमाफी होणार आहे, पूर्ण माफ होणार आहे, 50 पर्यंत माफ होणार आहे, 10 पर्यंत माफ. हे निश्चित नाहीये. अजूनही शासनाने यावरती समिती बसवलेली आहे. शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या जातात. या याद्यानुसार शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करायची किंवा थोडं करायची का कोणत्या शेतकऱ्यांची माफी करायची हे अजूनही या ठिकाणी स्पष्ट झालेलं नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला जर कर्जमाफी करूनच घ्यायची असेल तर स्थानिक जे काही कृषी अधिकारी असतील, तुमचे स्थानिक आमदार असतील, खासदार असतील यांच्याकडे तुम्ही पूर्ण शेतकऱ्यांनी निवेदन देणं सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी पीक कर्ज जे काही आहे माफ होणार आहे की नाही या सर्व गोष्टींवरती आपण प्रकाश आजच्या या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करण्याचं काम तुमचं आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती अशाच व्हिडिओसाठी नवे असाल तर सबस्क्राईब